कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे आजा, आज भजनी म्हटलं एका लवकर संपायचं नाही. हा चला घरला जाऊन 2-2 घास खाऊन घेऊ. नाही नको, तशी बी मला भूक नाही. मला बी भूक नाही. इक्या तू जीवन ये जा जा. उगाच आमच्या दोघांपाय तू उपाशी राहू नको. जा. लका तुम्ही उपाशी राहिले मला जेवण जाईल का? चला आपण माझ्या घरी जाऊ आणि 2-2 घास खाऊन घेऊ. चल चल. नाही की आम्ही इथेच थांबतो. अरे हे भजन संपेपर्यंत तुम्ही असंच ताटकळत बसणार आहे? हे नाही संपायचं लवकर. कधीतरी संपलंच की. एवढं सगळं संपलं. हे असं काय करतोयस? काय संपलं विंपलं नाही. जा घरला जाऊन तोंड दाखवून ये, जा. नाही नको, सकाळी जातो. परीक्षेचं विचारलं तर काय सांगू? काय सांगू म्हणजे? जे काय ते खरं सांगायचं ठरलंय का नाही आपलं? होय, पण आता नको. अरे पण बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं नाही का? हा जा घरी जाऊन. ठीक आहे राहुल्या, येतो मी. त्याला काय झालं? तो कुठं गेला? अरे तू घरला गेलाय, जा तू बी जाऊन ये. नाही, मला भ्या वाटत. राहुल असं करून कसं चालेल? कधीतरी घरी जावंच लागेल का नाही? आणि बघ बाप्पू काय बोललं तर त्यांना उलट बोलू नकोस. आपलीच चूक आहे. अरे पण इतक्या. हे राहुल आता खुसपट काढू नको बरं का? इतक्या मला खरंच भ्या वाटतंय. समाधान्या तवा सकाळपासून पोर गेले, अजून आलं नाही. कुठं आहे? काय खाल्लंय का नाही? का काय झालंय? ते इटलाच ठाव. काळजात नुसतं लखलख होते बघ माझ्या. मला तर काय बाबा सुधारणच झाले. आता काय गरज होती का त्यांना परीक्षा द्यायला जायची? कोणी सांगितलं होतं त्यासनी? आता अजून पत्ते नाही त्यांचा. सगळं आवरायचं होतं मला. आता ती येणार कवा, जेवणार कवा, आणि माझी भांडी कुंडी होणार कवा? घरातलं करा, दारातलं करा, आल्या गेल्यांचं करा, पाहुण्या रावळ्यांचं करा, शेतातलं करा, बचत गटाचं करा. सुख म्हणजे काय असतंय ना, ती ह्या घरात आल्यापासून कवा दिसलं नाही मला. एक दिवस डोळा लवकर लागल म्हणलं तर हे टकुरेला ताप. हे पुष्पे, अगं तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर अगोदर. किती भुरभुर लावलीस. दिसरात आपली किरकिर किरकिर नुसता भोंगा चालू असते तुझा. तुला नसल जमत तर नको करूस, राहू दे. अगं बास करा, बंद करा दोघींची बडबड.
सारखं वाचा 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 वाचा. आजा, अरे झाली का परीक्षा? कसा गेला रे पेपर? अरे मी काय विचारत्या, पेपर कसा गेला? कसा गेला पेपर? सोपा होता ना? म्हणजे यावेळी भरतीचं फिक्स ना? तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. नको, मला भूक नाही. जेवून आलोय मी, बॅग ठेवायला आलतो, देवळात निघालोय झोपायला. हाय का आता बाहेर जेवण करून येणार म्हणून सांगायला नको होतं बाई फोन करून. रोज घरात अन्न असं शिल्लक राहतंय, वाया जाते. ती शिवाय कोण खाणार आता? काय झालं तू डापरायला? नाही कुणी खाल्लं तर गुरांना घालू की शिळ अन्न? तेच करते, समद गुरालाच खायला घालते. राहू दे, गुरांना नाही खाल्लं ना तर मला दे, मी खाते की शिळ अन्न. बस. तुम्ही कशाला खाताय? गुरांनी नाही खाल्ला तर मी आहेच की खायला. नाहीतरी लगीन झाल्यापासून गुरासारखीच राब राब राबते या घरात. एवढा बाम लावलाय म्हणजे हा काय कामाचा नाही. आपल्याकडे एक माणूस आहे, एकदम फिक्स काम करणारा. हे घ्या, घेऊन जा पैसे. अहो सर सर ऐका की सर, असं बोलू नका सर. अहो खूप कष्टाने जमा केले पैसे आम्ही. की सतीश कदम सर म्हणाल तुम्ही डायरेक्ट जावा. अरे मला पण असंच म्हणाले होते. अरे लेका, आपल्याकडनं एवढं पैसे घेऊन आपलं काम केलं नाही का काय यानं?